बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजेच बारामती हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये रूढ झालेलं. मात्र आता हे समीकरण कुठेतरी बदलताना दिसतंय. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा ननंद भाऊजाईचा मुकाबला पाहायला मिळणार आहे. ही लढाई केवळ दोघींचीच राहणार नाहीये, तर पवार विरुद्ध पवार असा हा सामना रंगणार आहे. मात्र सुप्रिया सुळे यांचा आतापर्यंतचा अनुभव आणि त्यांनी केलेले कामं बघता सामना हा एकतर्फी होण्याची चर्चा मतदारांमध्ये. बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अजब रसायन आहे. मागच्या 5 दशकांपासून चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं. मागच्या 31 वर्षात बारामती या लोकसभा मतदारसंघातून शरद पवार 6 वेळा, सुप्रिया सुळे 3 वेळा, तर अजित पवार 1 वेळा लोकसभेवर गेलेत. पण आता पवार विरुद्ध पवार या लढतीमध्ये ही सगळी समीकरणं बदलू शकतात. बारामती लोकसभा 2024 चं समीकरण नेमकं कसं असणार आहे हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी शीतल मोरे विषय एकामध्ये तुमचं स्वागत करते. बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. ह्या लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल कुल, इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः अजित पवार हे आमदार आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप, तर भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत. म्हणजे 6 पैकी भाजपकडे 2 आमदार, अजित पवारांकडे 2 आमदार आणि काँग्रेसकडे 2 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचं सर्वाधिक वर्चस्व बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभांवर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सध्या तिथे एकही आमदार नाहीये. त्यातही काँग्रेसच्या अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं आणखी काँग्रेस नेते भाजपात येतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यात मागच्या निवडणुकीत भोरमध्ये संग्राम थोपटे तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांच्या पाठिंब्याशिवाय सुप्रिया सुळेंना विजय शक्य झाला नसता. तसंच काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि संग्राम थोपटे यांचं शरद पवार यांच्याशी कट्टर राजकीय वैर आहे. तरीही आघाडी धर्म पाळत या दोन्ही नेत्यांनी सुप्रिया सुळेंना प्रचारात मदत केलेली. यासाठी अजित पवार स्वतः या नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी सुद्धा गेलेले. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा 2019 मधील संभाव्य पराभव टळला होता. याचं काही श्रेय हे अजित पवारांना देखील जातं असं म्हणायला हरकत नाही. अशातच आता सुनेत्रा पवार यांच्या बारामती लोकसभेच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झालाय. त्यामुळे लोकसभा 2024 ची निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी परीक्षा घेणारी ठरणार आहे. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचं राजकीय वजन जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राजकीय कुटुंबातून आल्यानं त्यांच्यासाठी राजकारण काही नवीन नाहीये. त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी मंत्री होते, जे शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. पाटील यांनी 1999 मध्ये पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती. पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील सध्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत. सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नाहीये, परंतु त्या राज्याच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राजकीय प्रचारात सक्रिय राहिल्या. सुनेत्रा पवार या मुळातच बारामतीतील सामाजिक कार्यांसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या अधिकृत वेबसाईटनुसार सुनेत्रा पवार 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोजगार मिळालाय. ग्राम स्वच्छता, स्मार्ट विलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून त्या सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रात देखील त्या सतत कार्यरत असतात. भारतातील इको विलेज संकल्पना विकसित करण्यात त्या एक मार्गदर्शक होत्या. सुनेत्रा पवार या स्वदेशी आणि नामांकित शैक्षणिक संस्था विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचा पुणे जिल्ह्यात विशेषतः बारामती विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे. सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील कामाला अजित पवारांचा सततच पाठिंबा राहिलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघात दौरेही करताना दिसतात. गेल्या महिनाभरातच सुनेत्रा पवार यांनी विवाह सोहळे, क्रीडा महोत्सव, गावच्या यात्रा, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं राम मंदिराचं दर्शन, ध्वजारोहण समारंभ, हळदी कुंकू समारंभ अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यात बारामती तालुक्याच्या बरोबरीनच इंदापूर, पुरंदर या भागाचाही दौरा त्यांनी केलाय. गेल्या महिन्यातच हळदी कुंकू समारंभासाठी बारामती मतदारसंघाबाहेर शिरूर लोकसभा मतदारसंघातही त्या उपस्थित राहिलेल्या. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या बैठका घ्यायलाही सुरुवात केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा जनसंपर्क हा कायम राहिलाय.
मात्र कोरोना नंतर जिल्ह्यात इतर ठिकाणीही त्यांचा जनसंपर्क वाढलाय. गेल्या काही दिवसांमध्ये हे दौरेही वाढल्याचं दिसून येत आहे. दरम्यान सुनेत्रा पवारांच्या कार्याची माहिती देणारे बॅनर्स आणि प्रचाराचा रथ हा बारामतीत फिरू लागलाय. बारामतीतील एका भाषणावेळी अजित पवार यांनी कोणाचंही नाव न घेता आपल्या मतदारांना एक भावनिक आवाहन केलेलं. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पण अनुभवी लोकांसोबत राहणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या. अजित पवार यांनी आपल्या भाषणात पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव न घेता आगामी निवडणुकीसाठी मतदारांना केलेलं हे भावनिक आवाहन लोक किती मनावर घेतात हे आता येत्या निवडणुकीतच समजेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विषय ऐका या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.